नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. जॉब अपडेट्समध्ये महास्वयं म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे देशाबाहेरील नोकरीच्या संधी आहेत. तर याच्यापूर्वी पण बरेच याबद्दल व्हिडिओ बनवले आहेत. शिक्षणाची कोणती अट या ठिकाणी दिसत नाही आणि फक्त तुमच्याकडे स्किल असणे आवश्यक आहे. स्किल टेस्ट मात्र घेतली जाणार आहे. तुम्हाला पगार साधारण 1,37,000पर्यंत या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे क्वालिफिकेशन कोणत्या प्रकारचे असणार आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल्स व्हिडिओकडे. तोपर्यंत मी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जाते. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. रजिस्ट्रेशन लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, इथे या आजच्या मेळाव्यासाठी बरेच गर्दी झाली होती. रजिस्ट्रेशन सकाळपासून 9 वाजल्यापासून चालू केलेलं आहे आणि या ठिकाणी 2 रजिस्ट्रेशन काउंटर लावून पूर्ण जी प्रोसेस आहे, मुलांना देशाबाहेरच्या संधी कोणकोणत्या आहेत याबद्दल माहिती देण्यात आली. त्यासाठी कोणकोणते स्किल आवश्यक आहेत, काय काय आवश्यकता आहे ते सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आले आणि त्याच्यावर चर्चा केल्यानंतर बऱ्याच माहिती प्रत्यक्ष सचिव साहेबांनी सुद्धा या ठिकाणी कॅन्डिडेटशी बोलणं केलं आणि कशा प्रकारची त्या ठिकाणी काम असणार आहे, काय काय काम करावं लागणार आहे याची डिटेलसुद्धा सांगितली. बऱ्यापैकी रिस्पॉन्स होता. आता आजचा पहिला दिवस आहे. असे बरेच मेळावे या ठिकाणी, जॉब मेळावे जे महाराष्ट्र इंटरनॅशनल मार्फत घेतले जातात, तर ते हे मेळावे प्रत्येक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ठेवले आहेत. याचीसुद्धा डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजची थोडीशी झलक. तर या ठिकाणी प्रत्यक्ष संवाद साधून कोणकोणत्या अडचणी असणार आहेत, कोणकोणते या ठिकाणी मेळावे कशा प्रकारे घेतले जातील याचीसुद्धा माहिती सचिव साहेबांनी दिली आणि पूर्ण दिवसभर आजचा इंटरव्ह्यू चाललेले आहेत. तर या डिटेलकडे जाऊ. कशा प्रकारच्या नोकऱ्या आहेत मित्रांनो, NSDC मार्फत सदर जी प्रोसेस आहे ती चालते आहे आणि डायरेक्ट जर तुम्ही बघाल तर या वेबसाईटवर दिलेला आहे. सॅलरी आज साधारण 1,37,260 रुपये दाखवली, अप्रॉक्स दाखवलेली आहे. आणि बाकीचं जे फूड आहे एम्प्लॉयरने या ठिकाणी बाय कॅन्डिडेट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला बाकीचे इतर प्रोसेस असणार आहे, फूड प्रोसेस असणार आहे, हे सगळं कॅन्डिडेटने करायचं आहे. पण पगार मात्र 1,37,000 हा इंडियन आहे. बाकी एम्प्लॉयर करणार आहे. ड्युटी अवर तुम्हाला 236 तासाचा असणार आहे पर मंथ. बाकी ओव्हर टाईम ॲज पर कंपनी रूल 26 दिवसाचं काम असतं त्यामध्ये. साधारण तुम्हाला 5 वर्षाचं म्हणजे 63 मंथ म्हटले तर साधारण 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट इथे मिळणार आहे. आता लोकेशन जर बघाल तर इस्रायलमध्ये या ठिकाणी आहे. इस्रायल जॉब लोकेशन इस्रायल दाखवलेलं आहे. PCC म्हणजे त्या ठिकाणी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट गरजेचं आहे. तुम्ही ज्या राज्यात आहात त्या राज्याकडून, ज्या जिल्ह्यात आहात त्या पोलीस स्टेशनकडून तुम्हाला PCC गरजेचं आहे. लिव्ह बेनिफिट हे कंपनी ॲक्टनुसार असणार आहे. इंटरव्ह्यू मात्र ऑफलाईन आहेत, म्हणजे प्रत्यक्ष या ठिकाणी घेतले जातात इंटरव्ह्यू त्या ठिकाणी. आता कुठे कुठे इंटरव्ह्यू असणार आहे त्याची डिटेल पुढे देतो आहे. बाकी सगळं इस्रायल व्हिसा सेंटर हे सगळं शासना तुम्हाला मदत करणार आहे. तिकीटसुद्धा शासन देणार आहे, पण फक्त तुम्हाला त्याची काही पेज जे आहे ते करावे लागणार आहेत. टॅक्स डिडक्शन असणार आहे, ॲज पर रूल असणार आहे. तर हे सगळं डिटेल आहे. मेडिकल इन्शुरन्स चार्जेस, मेडिकलसुद्धा तुम्हाला करावी लागणार आहे. मेडिकल फिटनेस द्यावं लागणार आहे. हे सगळं डिटेल त्यामध्ये सांगितलं जातं. आता कोणकोणते जॉब्स रोल आहेत बघा. तर या ठिकाणी फ्रेमवर्क आहे, म्हणजे स्लायडिंग वर्क आपण त्याला म्हणतो. QR कोड करून स्कॅन करून तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवर माहिती भरू शकता. आयर्न बेंडिंग म्हणजे सेंटरिंग आपण त्याला म्हणतो. फ्रेमवर्क म्हणजे स्लायडिंग वर्क असेल, कार्पेंटर वर्क या ठिकाणी चालू शकतं. आयर्न बेंडिंग म्हणजे ते सेंटरिंग आहे. सिरॅमिक टाईल फिटिंगवाले जे असतात ते सुद्धा या ठिकाणी चालणार आहेत आणि प्लास्टरिंग करणारी लोकंसुद्धा या ठिकाणी चालणार आहेत. 10,000च्या वर वॅकन्सी त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. त्यामुळे बाकी डिटेल PDF मध्ये आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष तुम्ही जर आले तर त्या ठिकाणी माहिती दिली जाते. मिनिमम तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स गरजेचा आहे किंवा फ्रेशरसुद्धा या ठिकाणी चालणार आहे असं म्हटलेलं आहे. 10वी पास जरी म्हटले तरी त्याच्यापेक्षाही क्वालिफिकेशन कमी आहे. तुम्हाला बेसिक फक्त इंग्लिश थोडंसं बोलता लिहिता वाचता येणं गरजेचं आहे. एज लिमिट आहे 25 ते 45 वर्षापर्यंत कोणी या ठिकाणी अप्लाय करू शकतो किंवा डायरेक्ट इंटरव्ह्यूला वॉक इन आहे त्यामुळे येऊ शकतो. क्वालिफिकेशन स्किल्ड म्हटलेलं आहे. स्किल्ड ज्या म्हणजे जे वरचे जे फील्ड सांगितले त्यामध्ये तुमचं स्किलिंग आवश्यक आहे. एक तर तुम्ही
फ्रेमवर्कमध्ये स्किल असाल तर त्यासाठी सिलेक्शन असणार आहे आयर्न बेंडिंगसाठी, सेरेमिक टाईल्स आणि प्लास्टरिंग. तर अशा प्रकारे बांधकाम व्यवसायात सदर सगळे जे टेक्निशियन लागतात, जे कामगार लागतात ते या ठिकाणी इंडियामधून पुरवले जाणार आहेत. तर बाकी सगळी डिटेल यामध्ये बघाल तर आता आजचा मेळावा हा 22 ऑगस्ट ठाणेला झाला. उद्यासुद्धा आपण कंटिन्यू करतोय कारण आजचा रिस्पॉन्स बऱ्यापैकी होता. त्यामुळे सदर मेळावा ठाणे कोपरी ITI या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. नंतर 23-24 जर बघाल तर पुणे, सोलापूर, नाशिक एकाच वेळी पुण्याला, सोलापूरला आणि नाशिक त्या ठिकाणी सातपूर नाशिकला ठेवण्यात आलेला आहे. तर हा मेळावा सुद्धा 23-24ला या ठिकाणी सुद्धा जाऊ शकता. त्यानंतर 23 ऑगस्टला पुणे, सोलापूर, नाशिक, 24 ऑगस्टला नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर. अशा प्रकारे प्रत्येक ITIला त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यामुळे कोपरी ITIला उद्या येऊ शकता, पुण्याला जाऊ शकता, सोलापूरला जाऊ शकता, नाशिकला जाऊ शकता, नागपूर, अमरावतीला 24 तारीखला आहे. तर कोपरीचा जर बघितला तर जास्त रिस्पॉन्स असल्यामुळे उद्यासुद्धा कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. आता ही लिंक तुम्हाला डायरेक्ट मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही माहिती भरायची आहे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट आणि इंटरव्ह्यूला वॉक इनला जायचं आहे. सेम प्रोसेस आहे. अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर डायरेक्ट तुम्ही वेबसाईटवर सुद्धा जाऊ शकता. वेबसाईटवर पुन्हा दिलेला आहे. त्यामुळे वेबसाईट कोणती आहे तुमचा डिटेल या माहितीमध्ये भरा म्हणजे तुम्हाला इतर डिटेल पासपोर्टची आवश्यकता असते. बाकी मदत सगळी तुम्हाला शासनाकडून सुद्धा होणार आहे. आता वेबसाईट आहे महास्वयं डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. याच्यावर बघा इस्रायल कन्स्ट्रक्शन वर्कर 10,000 नॉट रिक्वायर्ड, मिनिमम क्वालिफिकेशन काहीच नाही आहे. त्यामध्ये एक्सपिरियन्ससुद्धा 3 वर्ष जरी म्हटला तरी तुम्हाला बेसिक स्किल असणं आवश्यक आहे. जर बेसिक स्किल असेल तर तुमचं स्किल त्या ठिकाणी स्किल टेस्ट घेतली जाणार आहे. डायरेक्ट तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवायचं आहे. कन्स्ट्रक्शन वर्कर बाबत 21 ते 45 म्हटले आहे. मेल तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट इथे मिळेल, ॲप्लाय लिंकसुद्धा इथे मिळेल. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सध्या ओपन असल्यामुळे त्या ठिकाणी दाखवलं आहे. दुसरा आहे सौदी अरेबियामध्ये सोलार टेक्निशियन चालू आहे. याचा ऑनलाईन त्या ठिकाणी चालू आहे. पण सध्या जो आमच्याकडे दिला आहे टास्क तो हा जो आहे कन्स्ट्रक्शन वर्कसाठी 10,000 लोक आपल्याला आता सुरुवातीला पाठवायचे आहेत. तर अशा प्रकारे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांना 1.5 लाखापर्यंत पगार घ्यायचा आहे, 1.5 लाखापर्यंत पगार या ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे बाकी जे साधारण 70,000पर्यंत तुम्हाला बेसिक खर्च सुरुवातीला लागणार आहे. कारण ती सगळी माहिती त्या ठिकाणी दिली जाते. 55,000चं तिकीट दिलं जाणार आहे. ते तुम्हालाच काढायचं आहे. बाकी बेसिक टेस्ट घेतल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट शासनामार्फत म्हणजे शासनाची वेबसाईट आहे, शासनामार्फत मदत केली जाते. सचिव साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित होते. सकाळी म्हटल्याप्रमाणे सचिव साहेब सुद्धा या ठिकाणी स्वतः उपस्थित होते. तर ज्यांना ही अपॉर्च्युनिटी घ्यायची आहे त्यांनी प्रत्यक्ष वेबसाईटवर सुद्धा भेट देऊन किंवा इथे व्हॉट्सअप लिंक आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर सुद्धा जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आणि अशा महाराष्ट्र इंटरनॅशनल या वेबसाईटवर जाऊन म्हणजे गव्हर्नमेंटची वेबसाईटवर इतर सुद्धा बघू शकता. तर अशा प्रकारे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा विसरू नका. आणि उद्याच या ठिकाणी कोपरी ITIला तुम्हाला भेटू शकता. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.